त्यासाठी आपण घेत आहोत. त्यानंतर पुन्हा अरे येण्यात 3 आणि 4 म्हणजे 39 लाख 39 लाख म्हणतात याला. काही कळतं की नाही त्यांनी कळतं ना. काय कळतं? शाळेत गेला होता का नाही कधी? मग कौन से दिन स्कूल जाता था? संडे के दिन स्कूल जाता था. आता संडेच्या दिवशी स्कूलवर गेल्यावर हे असंच होणार. 39 आणि 39 आणि हे इथं संडेच्या दिवशी स्कूलला जाणार ते एक तिकडे दिल्लीत बसले. दिल्लीला बसलोय ना, त्याने तिकडची वाट लावली. त्याच्याकडूनच मी शिकलो. आता मी डिग्री पण काढणार. बरोबर. त्याने दिल्लीत बसून काही देशाची वाट लावली. बाकी मुंबईवाल्या लोकांनी तिकडून मुंबईला त्याने संदेश दिला. मुंबईवाल्यांनी मुंबई पुण्याची वाट लावलीच. आता आले आपल्या नाशिक मध्ये. यांना काय झाडं कापायची. कशासाठी? साधुग्रामसाठी. कुंभमेळा झाल्यावर काय पुढे ते आपल्याला सगळंच माहितीये है ना. माझ्याबरोबर राहून शिकली बरं का. डायरेक्ट समाजसेवा तिकडे जायचंच आहे. पण हे झाल्यानंतर जायचं. ओके. हे नाटक महत्वाचं आहे. बरोबर आहे की नाही? ठीक आहे, चालेल. मग आता आपण काय करूया? नाटकाच्या आधी आपण एक काम करू. थोडंसं गाणं म्हणू है ना? म्हणूया. हा, गाणं म्हणून दाखव. तू म्हणतो. नाही तो तू तो तू तो मी म्हणते ठीक आहे. हा, मग बरं आता गाणं म्हणायचंच आहे तर मग मी असं गाणं म्हणते जे मी तपोवनासाठी लढा देणाऱ्या जे लढा देत होते आणि जे लढा देत राहणारे अशा सर्वांना बळ देण्यासाठी मी हे गाणं म्हणते. तुम्हाला सगळ्यांना हे गाणं माहितीच असेल तर तुम्ही सगळे माझ्यासोबत नक्की गा. ठीक आहे? हो मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची परवागी कुणाची मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची परवागी कुणाची. लोककला शिकायला गेला होता ना कुठे? हो. दाखव ना ते जरा भारी येते म्हणजे म्हणू का? म्हण ना. मी पंढरपूरला गेलो. हा त्याचं काय झालं, मी छत्तीसगडला गेलो हा. आणि ही छत्तीसगडी लोककला नाचा गंमत आमचे साथी निसार अलींकडून मी शिकलो. हा. आम्ही हिंदीत करायचो, म्हटलं मराठीत करूया म्हणून डायरेक्ट तपोवनात आलो. अच्छा. त्याच्या अगोदर मी पंढरपूरला गेलो. अच्छा. आपल्या महाराष्ट्राच्या लोककलाकारांची हा. परंपरा मोठी आहे हो मग है ना. नक्कीच. तर त्यात एक लोककला आहे हा बहुरूपी. अच्छा ती सादर हा, करतो. कर. गाणं सादर करतो. बर करू का? कर ना. नक्की. हो पक्क. इकडे उभे राहते बाबा तू कर. लगेच एवढं काय. चला काकू चला, हा चला काकू चला, हा. लग्नाला चला, कसं बिकारा परत लग्नाला चला. अच्छा. चला काकू चला, लग्नाला चला, कसं बिकारा परत लग्नाला चला. कुठे घ्या काकला, कुठे घ्या काकला, पोरं बांधा खांबाला. कुठे घ्या काकला, पोरं बांधा खांबाला. चला काकू चला, लग्नाला चला. जेवणाचा बेत लय मस्त आहे लागणार. कोण कोण जेवणार? अरे वा, अजून कोण कोण? अरे वा, अरे वा, नाईस नाईस. मी 2 सांग. वेळा जेवणार. 2 वेळा जेवणार. सांगू का काय जेवणात? सांगू काय? नेकडाची वडी, नेकडाची वडी, शेंबडाची आमटी. चला काका चला, लग्नाला चला. माझा नंबर घ्या. 98 नको 3 पाठ लागली वाट. जेवायला दिल्यावर वाट लागल नाही तर काय होईल? काही पण सांगतो मी नाही जेवणार. पण 2 वेळा जेवणार. कॅन्सल. काही पण खाऊ घालतो. येणं आहे का? बरं ठीक आहे. गाणं झालं, तुझी बहुरूपी कला झाली. ठीक आहे. आता एक काम करू, गोष्ट सांगू आपण. तू सांग. नाही तू मोठा आहे बाबा. तू सांग. तू सांग. आम्हालाच ऐकावं लागेल आहे की नाही? हा तो जन्मसिद्ध अधिकार आहे. सांगू का? करू का सुरू गोष्ट? हा. शांतपणे गोष्ट ऐका. बर
गोष्ट जबरदस्त आहे. हा हा? एक जंगल असतं. हे जंगल आहे ना, त्या जंगलासारखं एक मोठं जंगल हा भारतातलं. बर त्या भारतातल्या एका जंगलामध्ये एक शिकारी असतो. तो शिकारी जातो, तो काय करतो, काय करतो? त्याला एक बाण असतो, धनुष्यबाण. बाण काढतो, हा स्विंग. तू कशाला पडली? नाही. मी गोष्ट सांगतो, मी ऍक्शन करतोय. नाही तू पडायचं. फक्त ऐकायचंय, पडायचं नाही. हा. सॉरी आणि मग त्यानं बाण असं मारला की हत्ती पलटी, बाण मारला की वाघ पलटी, सिंह पलटी, लांडगा पलटी. त्या शिकाऱ्यानं सगळ्या जंगलातल्या प्राण्यांचा हा नाश केला, मारलं. हो. आणि ते कुठं घेऊन जात होतं माहितीये का? कुठं कुठं पाठवायचं माहितीये का? कुठं? अमेरिकेला. हो डायरेक्ट अमेरिकेला. हा काय करत असतील अमेरिकेला पाठवून काय? या प्राण्यांना? काही नाही, चिल्ली बनवून खात असते. हत्तीच्या पायाची. नाही, नाही. इकडे तस्करी व्हायची. अमेरिका खतरनाक देश. बाबू, मग एक दिवशी काय झालं, काय? अमेरिकेतनं त्यानं फोन केला. हा हॅलो शिकारे, बोला साहेब. आम्हाला तुमच्या जंगलातले आता सगळे पक्षी पाहिजे. अहो साहेब, पक्षी कसे देणार? मी तर आपला धनुष्यबाण घेऊन फिरतो. बाण काळजी- मारला का पक्षी जाता ना पळून. काळजी करायचं काम नाही. मग आम्ही तुला एक महत्वाची वस्तू देतोय, टाक. हा. सगळे पक्षी तुझ्याकडे येतील. काय सांगता? पाठवा पाठवा. हा मग त्या शिकाऱ्यानं फोन ठेवला हा आणि तो परत जंगलात आला. बस आणि त्यानं काय केलं, काय केलं? त्यानं त्याच्याकडची ती जी अमेरिकेवरून आलेली वस्तू, हा ही वस्तू साधी सुधी वस्तू नव्हती. मग ती अशी जंगलात हातरली. हो अशी बर. हे साधी सुधी वस्तू नाही, मग काय? हे अमेरिकेहून आलेलं जाळ आहे, बापरे, आपल्याला अडकवण्यासाठी. साळ. हा, मग त्यानं काय केलं, ते जंगलात हातरलं हा आणि हळूच हा खिशातून हा काढला काय, दाना, शेंगदाणा. शेंगदाणा. साधा सुद्धा शेंगदाणा नाही हा. मग हा लालचचा शेंगदाणा आहे. कसला? लालच. लालचचा शेंगदाणा. आणि मग जरा टाकला. शेंगदाणा घे ना. या शेंगदाणा. ए, नको खाऊ, खाऊ नको. थुक 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 थुक. अगं ते लालचचा शेंगदाणा आहे, चांगला नाही. तुला कळेल लय बेकार आहे शेंगदाणा. अरे बा, सॉरी ना. माझ्या पोराला लालचचा शेंगदाणा घेतली. हा? मग ते शेंगदाणा टाकला आणि मग काय, इकडून एक चिमणी, हा तिकडून एक चिमणी, बर. इकडून एक हा चिमणी, तिकडून एक चिमणी. हा अशा सगळ्या चिमण्या एकत्र आल्या. बर. वेगवेगळ्या रंगाच्या चिमण्या, हा काळी, हो. पिवळी, हो. भगवी, बाई बाई. हा हा पांढरी, बर निळी, बर. सगळ्या चिमण्या हा त्या बसल्या. हा टुक 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 टुक. शेंगदाणा खायला लागल्या, हा. भांडा लागला. भांडायला लागलं. शेंगदाणा खायला लागला, भांडायला लागला. शेंगदाणा खायला लागला, भांडा लागला. हा मग सगळे शेंगदाणे फस्त केले. बाप. पण तिथे त्या झाडावर, हा त्या वडाच्या झाडावर हा एक लाल चिमणी होती. बर. ती म्हणत होती, हा अरे तिकडे जाऊ नका, हा तो शेंगदाणा खाऊ नका, तो लालचचा शेंगदाणा आहे, अडकाल फसाल मराल. हा पण तिथं कुणी ऐकलं नाही. अरे देवा. सगळ्या बसल्या, ती बिचारी तिकडे ओरडत होती. हा. सगळ्या बसल्या हा. आणि त्यांनी शेंगदाणे फस केली. हा आता उडायची वेळ आली. हो बरोबर. उडता येईना, का बरं? जाळ्यात अडकल्या. आई गो. अमेरिकन जाळ हो. अडकल्या जाळ्यात. हा. मग रडायला लागलं, आम्ही अडकलो, आता काय करायचं. परत लाल चिमणीला म्हणली, हा अगं आम्हाला वाचव, आम्ही तुझं ऐकलं नाही, आम्ही ह्यात अडकलो, हा. आता काहीतरी उपाय कर. हो ती म्हणले शांत राहायचं, बरोबर. अगदी शांत. हा रडण्यानं हो. डोकं काम करत नाही, बरोबर. एक्साइट व्हायचं नाही, नाही. शांत व्हा. हा सगळे शांत झाले. हा विचार करा, हो. एक त्याला उडता येत नाही, नाही. एक काम करा, सगळ्यांनी पंख पसरा, अच्छा. पसरा पंख सगळ्यांनी, हा पसरा पंख हा. आणि एकाच वेळेस उडा उडा उडा. मग ते जाळं पूर्ण जाळं उडायला लागलं. ती चिमणी म्हणली माझ्या मागे या. हा मग लांब दुसऱ्या जंगलात ती घेऊन गेली अच्छा. आणि तिथं जाळं उतरलं. बर. शिकारी वाचला रडत तिकडं, जाळं गेलं उडून. चिमण्या जाळं.
आता त्या चिमणीला ह्या चिमण्या म्हटल्या की आता इथपर्यंत आणले त्याच्यातून आम्हाला मुक्त कर. ती म्हणजे मी कसं मुक्त करणार? ताकद तशी माझी, बरोबर. तशी तुमची सोच तशी माझी. मी याला काय करू शकत नाही. पण त्या लाल चिमणीचे भरपूर मित्र होते. हो सहकार्याची भावना असलेली ती लाल चिमणी बर आपल्या मित्रांकडे जाऊ शकत नाही. हो जमिनीखालचे सगळे मित्र, बर जमिनीवरचे सगळे मित्र, वरचे पण आकाशात उडणारे सगळे मित्र. आकाशात पण हा. चिमणीचा reach मोठा होता. हा मग ती चिमणी एका मित्राकडे गेली हा. आणि म्हणली, मेरे दोस्त हो. बाहर आ जाओ, ओके. हमें तुम्हारी मदद की जरूरत है. अच्छा. तो पुरुष बाहेर आला. तो बाहेर आला, त्याला म्हटली, अरे हे माझ्या चिमण्या अडकल्या हो. आणि ह्यांना जरा मदतची गरज आहे, हा. तू जरा ही मदत कर, हा. जाळ तोड. हा. हा म्हटला, मी दात घासले नाही. मस्करी करू नको. हा. मग परत म्हणला, हा. आज मला कंटाळा आलाय, मी अरे नाही यार. नाही, असं नको करू. हा. त्या लालचिनीचं ऐकलं, बरं ठीक आहे, तुझ्यासाठी करू. तू बसला हा. आणि त्यानं मग जाळं हा. टुक 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 कुरतडलं आणि फेकून दिलं आणि मग चिमण्यांना मुक्त केलं. आणि मग चिमण्या उडायला लागल्या. हा. अरे थँक्यू. रडायला लागला, अरे मला उतरवा, मला भीती वाटते, मला भीती वाटते. खाली उतरवलं, हा पळून गेला. कोण होता हा दोस्त? कोण होता? जाळं कुरतडणारा दोस्त कोण होता? उंदीर बाबा. उंदीर बाबा तिचा मित्र. हा. सगळ्या चिमण्या उडल्या हो. आणि एक आभार म्हणून हा. निघून गेल्या. वा वा. आता तुझी परीक्षा. माझी हो. का बरं? गोष्ट ऐकली, त्या गोष्टीतून काहीतरी शिकली असतील ना. हे आधी नव्हतं सांगितलं तू. आपल्याकडे डायरेक्ट परीक्षा असते. लॉकडाऊन झाला पण नाही, डायरेक्ट परीक्षा. हा, सांग काय शिकली तू या गोष्टीतून? मी ह्या गोष्टीतून शिकले की ह्या गोष्टीतून मी शिकले की शिकले मी ह्या गोष्टीतून की आता सांग की लवकर. हा हा हा. मी ह्या गोष्टीतून शिकले की हा. गरज पडली तर चिमण्या उंदराला पण उडवू शकतात. एवढी गोष्ट ऐकली. हे, काय उपयोग आहे? अगं मी वरचं सायन्सच आहे ना, ते वापरायचं. हा, शांतपणे उत्तर दे. काय शिकल्या? गोष्ट नीट आठव. एक संधी. हा. ह्या गोष्टी तुम्ही असं शिकले की हा. कोणी जर काही आपल्या भल्याचं सांगत असेल, कोणी जर काही आपल्या चांगल्याचं सांगत असेल तर आपण